कारण म्हणजे असं की आमच्या माळशिरस तालुक्यातल्या काही विविध समस्या असतील किंवा काय मागणी असतील त्या दृष्टिकोनातून इतर विभागांच्या सर्व प्रमुख पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असतील यांना भेटून तालुक्यातल्या समस्या मांडण्यासाठी आम्ही सर्व सदस्य जिल्हा परिषद या ठिकाणी आज जिल्हा परिषदला आलो. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेबांचे माजी पंतप्रधान यांचं नावाला विरोध करायचं काही कोणी कारणच नाही. फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम फार देश पातळीवरती मोठं त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना विरोध करायचं काय कारणच नाही. पण एकीकडे जर आपण बघितलं तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं नाव देत असताना जर जिल्हा परिषदेने किंवा पदाधिकाऱ्यांनी जर एखादी दुसरी नवीन कुठली इमारत उभा केली असती किंवा वाचनालय असेल, ग्रंथालय असेल किंवा शेतकऱ्यांसाठी निवासस्थान असेल, ह्या अशा गोष्टी करून जर त्या इमारतीला जर अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं नाव दिलं असतं तर निश्चितच त्याचा सर्वांना आनंद झाला असता आणि कोणाची मनंही दुखवलेली नसती. जर आपण बघितलं शिवरत्न सभागृह नाव हे जुनी पूर्वीची जी सदस्य असतील किंवा जुनी जी नेते मंडळी असतील तिने कुठल्या तर भावनेनं या सभागृहाला नाव दिलेलं आहे. आणि हे नाव न काढता जर अजून सर्व पदाधिकाऱ्यांनी जर विचार करून जर नाव हे ठेवून दुसरी सभागृहाला नाव दिलं तर निश्चितच आम्हाला सर्वांना त्याचा आनंद होईल. 15 वित्त आयोग असेल किंवा शेष निधी असेल त्या निधीचा अजूनपर्यंत कुठंच वाटपाचा विषय हा कुठल्या सभागृहामध्ये किंवा कोणाची मागणी झालेली नाही. कदाचित उद्या आमची जनरल बॉडी त्यामध्ये कदाचित हा विषय निघेल आणि मला असं वाटत नाही जर त्यांची प्रवृत्ती अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं नाव द्यायचं असेल, आपण जर अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं संसदेतलं भाषण ऐकलं असेल तर त्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं की अनेक पक्ष येतील जातील सभागृहामध्ये, अनेक त्या पक्षातले नेते मंडळी इकडं तिकडं जातील, पण लोकतंत्र ही शाबूत देशाचं राहिलं पाहिजे ही भावना अटल बिहारी वाजपेयी साहेबांची. मी लोक आपली ही संस्कृती जर आपल्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा हे नाव देत असताना हा जर त्यांनी विचार जर केला असेल तर निश्चितच सर्व सदस्यांना समान त्या ठिकाणी न्याय द्यायच्या दृष्टीनं आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, आमचे काही सभापती सर्व असतील की निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी सहकारी देतील अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.